आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, कसं सांगू तुला? तुझा गैरसमज झाला. तुला वाटतंय तसं माझ्यात आणि निखिल मध्ये काही नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव श्रेयस, प्लीज. तू माझ्यावर संशय घेतलास ना, तेव्हा मला खूप हर्ट झालं, मला खूप त्रास झाला. तुझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. तू ऑपरेशन थिएटर मध्ये होतास तेव्हा तुला काही झालं असतं तर माझं काय होईल या विचारानेच माझा जीव खालीवर होत होता. मी खूप मिस केलंय श्रेयस, तुला खूप मिस केलंय. आजवर मला माझ्या आयुष्यात असं कोणाबद्दलही कधीच फील झालं नाही, कधीच असं वाटलं नाही. तूच सांग, हे सगळं कशामुळे होतंय? हे माझं प्रेम नाहीये तर काय? मी दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही. आजवर मला कळत नव्हतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही, पण आज कळतंय, जाणवतंय. माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे, फक्त तुझ्यावर. फसवलं नाहीये श्रेयस मी तुला, मी नाही फसवलंय. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. गणपती बाप्पाची शपथ. ही आत्ता जे काही म्हणाली ते खरं आहे का त्या दिवशी मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते खरं आहे? नक्की कशावर विश्वास ठेवू मलाच कळत नाहीये. जितका जास्त विचार करतोय तेवढा गुंता वाढतच चाललाय. काहीच कळत नाहीये. नम्रता, काय झालं? अजून तुम्ही ब्रेकफास्ट सुरू नाही केला? तुझीच वाट बघतोय. अरे नाही, आम्ही ना श्रेयस बरोबर त्याच्या रूम मध्ये नाश्ता करू. ओके? हो का? मम्मा, तुम्ही आधी कोणाला काही सांगितलं नाही का? एक्सक्यूज मी, आता आमच्या मुलाबरोबर नाश्ता करायचा त्याची परमिशन घ्यावी लागणार आहे का? नाही नाही, तसं नाही. पण आराध्या वहिनी आत्ताच त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन गेली. आराध्या श्रेयसच्या रूम मध्ये गेली? अरे तुम्ही सगळे वेडे आहात का? त्याला थांबवलं का नाही? काल पाहिलं ना काय झालं? त्यांनी क्लिअर केलं होतं की आराध्याने त्याच्या रूम मध्ये जायचं नाहीये. मग का नाही थांबवलं? यशोधरा, एवढं काय झालंय? अशी काय रिॲक्ट होतेस तू? नवरा बायको येते, त्यांच्यात भांडणं होणार, त्यात काय नवीन आहे? यु नो व्हॉट, तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडे ठेव. आता ती त्याच्या रूम मध्ये गेली आहे म्हणून त्याची तब्येत जर बिघडली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? नुसतं आपण आमच्या समोर बोलायचं नाही काळजी वाटते म्हणून. ऍक्च्युअली तसं वागायला पाहिजे. मम्मा, मम्मा, श्रेयस, औषधं घ्यायची आहेत ना, ब्रेकफास्ट करून घे.
अगं तुला सांगितलेलं काही कळतच नाहीये का? माझ्या रूम मध्ये येऊ नकोस म्हणून सांगितलंय ना, तू जा ना इथून. जाते बाबा, पण ब्रेकफास्ट तर करून घे. मला तुझ्या हातचं पाणीही नकोय, तू जा आधी. श्रेयस, अरे माझा राग जेवणावर काढू नकोस. बरं कसं वाटेल तुला? औषधं घ्यायची प्लीज. अगं बाई, मी मेलं तरी चालेल, पण तुझ्या हातून काही नकोय मला, समजलं? श्रेयस बेटा, अहो मम्मा, हिला कळत नाहीये का? मी सांगितलं ना माझ्या रूम मध्ये येऊ नकोस, माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस म्हणून, तरी काय ते सारखी. शांत हो, बघू आम्ही आहोत ना इथे आता. व्हॉट इज रॉंग विथ यू? हा, सांगितलेलं कळत नाही? जा. ए मूर्ख मुली, ऐकू येत नाही का तुला? ही सेड लीव, सो जस्ट गो. आता ती सगळी नाटकं करू नको, समजलं? अगं जा आता. मॉम, एक ब्रेकिंग न्यूज सांगू का? ती आराध्य आहे ना, ती या गेल्या 2 दिवसात एकदा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आली नाहीये. आय एम शुअर श्रेयस आणि आराध्यामध्ये काहीतरी मेजर इश्यू असणार आहे. सिरियसली? पण मला तर नाही वाटत असं काही. एवढंच नाही, तिच्या ना इथे इथे एक जखम पण होती. म्हणजे मी जेव्हा टिफिन द्यायला घरी गेले होते तेव्हा मी ते बघितलं. ग्रेट. शनू बेबी, हाच तर परफेक्ट चान्स आहे त्यांच्या घरामध्ये रिएंटर करण्याचा. म्हणजे मला नाही कळलं. अगं, यशची वाईट वेळ म्हणजे आपल्यासाठी चांगली वेळ ठरणार. गॉट इट? आणि यश जर आता आराध्याला श्रेयसपासून लांब ठेवण्याचा प्लॅनिंग करत असेल तर तो तिची साथ दे. आणि त्या म्हातारीला, आय मीन आजीला पण चांगला इम्प्रेस कर, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल. मॉम, तू तर सॉलिड आहेस यार. आता बघच की मी या संधीचा कसा फायदा करून घेते ते. आज ऑफिसला जायचं नाही वाटतं? नाही म्हटलं होतं ना, श्रेयससाठी आम्ही घरीच थांबणार आहोत. यशोधरा, तुला खरंच त्याची इतकी काळजी वाटते? नाही, मुलांची काळजी करण्याची जबाबदारी तुझी आणि आईची. आम्ही मुलांचं वाईट कसं होईल याची काळजी घेतो, राईट? यशोधरा, काळजी नुसती वाटून उपयोग नसते ग, ती ना मनात असावी लागते. काय म्हणायचंय तुला? आम्ही नाटक करतोय? यु नो व्हॉट अरविंद, तू बाप आहेस ना, तसंच आम्ही श्रेयसची आई आहोत. रादर तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला त्याची काळजी आहे. हो, तुझ्या बोलण्यात जरी काळजी दिसत असली ना तरी तुझं वागणं अगदी विरुद्ध आहे. श्रेयसला बरं वाटावं असं काहीच करत नाहीयेस तू. एक्सक्यूज मी? आराध्य आणि श्रेयस मध्ये गैरसमज आहेत, ते दूर करायला पाहिजेत ना. तर तो समेट घडवायचा सोडून तू आगीत तेल ओतण्याचं काम करतेस. लक्षात येतं का तुझ्या? अरविंद, तू काय बोलतोस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आपल्या श्रेयसशी लग्न झालेलं असताना आराध्याचं बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. त्या मुलीबरोबर श्रेयसचा समेट घडवून आणायचा? खरं तर त्या निर्लज्ज मुलीला आपण सगळ्यांनी मिळून केव्हाच घराबाहेर काढायला पाहिजे होतं. तिच्यामुळे आपल्या मुलाला त्रास झालाय, हे लक्षात येतंय का तुझ्या? तिच्यामुळे का इतर गुणामुळे? एक्सक्यूज मी? यशोधरा, मला खात्री आहे आराध्या तशी वागणार नाही. ती खूप चांगली मुलगी आहे, तिच्या हातून ही चूक होणारच नाही. आणि मला खात्री आहे की या मागे दुसरं कोणीतरी आहे. अरे 4 दिवस झाले त्या मुलीला या घरात येऊन. काय जादू केली आहे तिने तुझ्यावर? हा, किती विश्वास तिच्यावर. प्रत्येक वेळी तिची बाजू घेऊन बोलतोस तू, लक्षात येते का तुझ्या? नाही, एवढा विश्वास जर आमच्यावर आणि आमच्या मुलांवर दाखवलास ना तर खरंच विल बी ग्रेटफुल. खूप छान वाटेल आम्हाला तुझ्या याच. फॉरगेट इट. प्रश्न आराध्या की श्रेयस असं नाहीये, तर खरं की खोटं असं आहे. आणि मी नेहमी खऱ्याची बाजू घेतो यशोधरा. आणि मला हेही माहित आहे
आराध्या खरी आहे, या सगळ्यामागे दुसऱ्या कोणाचा तरी हात आहे, कदाचित तुझाच. आणि तसं असेल ना तर मी लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य काय ते शोधून काढणार. कसं वाटतंय श्रेयस? बेटर, मच बेटर. ब्रेकफास्ट केलास? हो, अरे आज किती वर्षांनी मम्मा ब्रेकफास्ट घेऊन आल्या होत्या. स्वतःच्या हाताने त्यांनी भरवलं मला. काय मजा आली माहितीये. आणि मम्मा येण्याआधी आराध्या वहिनी इथे आली होती. तिच्याशी कसं वागलायस ते माहितीये मला. आपण प्लीज हा विषय सोडून दुसरं काहीही बोलूया. दुसरं काय शिल्लक आहे बोलण्यासाठी? श्रेयस, तू आराध्या वहिनी बरोबर जे वागतोयस ना ते फार चुकीचं वागतोयस. तुझ्याशी काय बोलायचं तेही मला कळत नाहीये. काय चुकीचं वागलो मी? मी आराध्यावर चिडचिड करतोय म्हणून तू माझ्याशी असं बोलतोयस, पण मग मी नक्की कसं वागायला हवंय सांग ना. श्रेयस, तूच नेहमी म्हणतोस ना की जेव्हा आयुष्यात कन्फ्युजन असेल की मनाचं ऐकायचं की मेंदूचं, तेव्हा मनाचं ऐकायचं. मेंदू तर खोटं बोलतोच, पण मन नाही. माझं मन आणि मेंदू दोन्ही एकच गोष्ट सांगतायत की आराध्यानी मला फसवलंय, चीट केलंय मला. आणि असं असतानाही ती माझ्यासमोर ताठ मानेनं फिरते. मला त्रास नाही का होणार? कसला त्रास होतोय तुला? अरे कसला त्रास होतोय म्हणजे? जीवापाड प्रेम केलंय मी तिच्यावर, वेड्यासारखं प्रेम केलंय. आणि ज्या व्यक्तीवर आपण मनापासून एवढं प्रेम करतो त्या व्यक्तीला असं दुसऱ्या कोणाबरोबर तरी बघताना त्रास नाही का होणार? जाऊ दे ना, मला या विषयावर बोलायचंच नाहीये, कारण मी हा विचार जरी केला तरी मला खूप त्रास होतोय. तिचा चेहरा समोर आला ना तरी मला त्रास होतोय. सारखं राहून राहून हा विचार येतो की किती मोठी चूक केली आहे मी अशा मुलीवर प्रेम करून. प्लीज. असायला काय झालं आता? काही नाही. मला श्रावणीचा एक किस्सा आठवला. तुला माहितीये, श्रावणीने मला टू व्हीलर शिकव असा हट्ट केला होता मला. पण मी खूप प्रयत्न केला, पण तिला जमलंच नाही. खूप घाबरायची ती. तिला पुढचा ब्रेक दाबायला सांगितला की मागचा ब्रेक दाबायची, क्लच दाबायला सांगितला तर गेअर टाकायची. आणि आम्ही जेव्हा बाईक राईडला जायचो ना तेव्हा कुत्री मागे लागतात म्हणून मोठ्या मोठ्याने ओरडायची. सिरियसली? हो. आणि मला नेहमी म्हणायची की मी कोणाला घाबरत नाही. पण एक साधं झुरळ जरी बघितलं ना तर खूप घाबरायची. तू कधी भेटवलं नाहीस तिला मला. चुकलं माझं. पण आयुष्यात पुढे काय होईल हे कोणाला माहित असतं. मी तिला एकदा सुद्धा, मी US ला गेलो ना तेव्हा तिने मला खूप रिक्वेस्ट केली की मला भेट, माझ्याशी बोल. पण मला नाही जमलं रे. आणि मी तिला शेवटचं एकदा पाहू पण नाही शकलो. हे बघ, श्रावणी आत्ता नसली तरी तुझ्या आठवणीत ती कायम आहे. नको अपसेट होस. नाही नाही, अपसेट नाही होते. पण श्रेयस, तुला आज मोठ्या भावाच्या नात्याने काहीतरी सांगणार आहे. ते प्लीज ऐक. कसं आहे, आपली आवडती व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते ना तेव्हा त्यांची छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला खूप त्रासदायक वाटते. पण तीच व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर जाते ना तेव्हाच त्याची किंमत कळते. आणि कितीही आटापिटा केला ना ती गेलेली व्यक्ती आपल्या जवळ येत नाही. आराध्या वहिनी असं करूच शकत नाही. तुला काय म्हणायचंय ते लक्षात येतंय माझ्या. आणि या सगळ्या प्रकरणात आराध्या माझ्यापासून लांब जाऊ शकते याचा मला किती त्रास होतोय मी एक्सप्लेन नाही करू शकत. पण अक्षय, माझ्या बाबतीत जे घडलंय ना ती छोटी गोष्ट नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी तिला दुसऱ्या मुलाबरोबर बघितलंय. मलाही तसंच वाटायचं. खूप विश्वास होता माझा तिच्यावर. पण एका मागोमाग एक अशा गोष्टी घडत गेल्या ना की माझा संशय वाढत गेला. आधी त्या टेंडरच्या बाबतीत, मग त्या मुलाच्या बाबतीत. मला नाही वाटत हा सगळा योगायोग असेल. योगायोगाचं नाही माहिती,
पण प्रेमात असणारी व्यक्ती असं वागूच शकत नाही. मला आजही आराध्या वहिनीच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम, काळजीच दिसते. मी खूप विचार केला. मला असं वाटतंय कोणीतरी आराध्या वहिनीला मुद्दाम फसवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे मी आता या क्षणाला तुला काही एक्सप्लेन करू शकत नाही, पण कुणीतरी प्लॅनिंग करून मुद्दाम आराध्या वहिनीला फसवण्याचा प्रयत्न करतंय हे नक्की. आराध्या, आजी या ना. काय ग, सकाळी नाश्त्याला नव्हतीस, दुपारी जेवायला पण आली नाहीस. म्हटलं बघावं नक्की तुझं काय चाललंय ते. काही नाही आजी, भूक नव्हती मला म्हणून. मला कळतंय बाळा, तुला इच्छा होत नाहीये, पण असं भूक मारून कसं चालेल? अशाने आजारी पडशील ना तू. घे, 2 घास खाऊन घे. आजी खरंच भूक नाहीये. माझं ऐकणार नाहीयेस का तू? मी सांगतेय ना तुला, खाऊन घे. चल. आराध्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची किती सवय झाली होती मला. छान वाटायचं, पण आता त्याच सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय मला. का आराध्या, का वागलीस माझ्याशी असं? ताई, नक्की काय करायला सांगितलंय निखिलला तू? म्हणजे प्लान काय आहे? सिंपल प्लॅन आहे. इमॅजिन, श्रेयस इतर कोणावरही विश्वास ठेवत नाहीये, पण जर निखिल आला आणि त्यांनी स्वतः सगळं सत्य सांगितलं तर? म्हणजे निखिल इथे येणार आहे? फक्त येणार नाही तर सगळ्यांसमोर सगळं खरं खरं सांगणार. पण मग त्याने काय होणार आहे ताई? संजय असं काय करतो? एकदा का निखिलने येऊन सांगितलं की त्याचं आणि आराध्याचं अफेअर आहे, की श्रेयस जे म्हणतोय त्या गोष्टीवर अरविंद आणि आई दोघांचा विश्वास बसणार. त्यांना हे पटेल की आराध्या चुकीचीच आहे. मग त्यानंतर आम्हाला काहीच करावं लागणार नाही. जे करणार ते आमचा लाडका श्रेयस करणार, आमचं स्वप्न पूर्ण करणार. त्या आराध्याला असं हाताशी धरून फक्त या पॅलेस बाहेर नाही तर आयुष्यातून बाहेर काढणार. वा ताई, तू खरंच सॉलिड आहे ताई. हे म्हणजे असं झालं ना की लास्ट बॉलवर 6. रॉंग. लास्ट बॉलवर 6 नाही, पहिल्या ओव्हरलाच मॅच फिनिश. ग्रेट आहेस ताई तू, ग्रेट. सावकाश रे श्रेयस, बरं झालं तू इथे बाहेर आला असते. एकटा खोलीमध्ये कंटाळा आला असेल ना तुला. आम्ही आता इथे सगळेजण आहोत, कसं छान वाटेल बघ तुला. चल आपण एकत्र बसून चहा पिऊया. हो चालेल. नम्रता, सगळ्यांसाठी फर्स्ट क्लास चहा कर. हा. कॉफी फॉर मी, ब्लॅक. अरे आराध्या, बरं झालं वेळेवर आलीस अगदी. सगळ्यांसाठी चहा सांगितलाय नम्रताला. नम्रता. आजी देवळात गेले होते, सगळ्यांसाठी प्रसाद आणलाय. श्रेयस, तुला बरं वाटावं म्हणून देवळात गेले होते. प्रसाद घे.
नकोय मला. अरे असं काय करतोस? देवाचा प्रसादी प्लीज घे. अगं तुला कळतच नाहीये का काही? मम्मा तुम्ही उगाच बाहेर घेऊन आलात मला. तुम्ही मला प्लीज घेऊन चला रूम मध्ये. श्रेयस प्लीज, माझा राग असा प्रसादावर काढू नकोस ना. अरे श्रेयस घे ना, काय आहे तेवढं, घे ना. घे ना बाळा, तुला बरं नाहीये ना. देवाच्या प्रसादाचा असा अवमान करू नये बा. का करतेस हे सगळं मुद्दाम? श्रेयसला त्रास व्हायला पाहिजे म्हणून? मामा आम्ही बोलत असताना मध्ये बोललेला आम्हाला आवडत नाही, माहितीये ना तुला? अगं तुझ्यामुळे आमच्या श्रेयसची काय अवस्था झालीये बघतेस ना. का का कशाला खोटं वागतेस? नो आय डोंट अंडरस्टँड. एक मिनिट, का खोटं वागतेस? आणि कमाल आहे ग, म्हणजे बाकीचं जाऊ दे, स्वतःला कसं फेस करतेस? थोडी पण लाज बाकी नाहीये का? एका बाजूला अफेअर करतेस आणि दुसऱ्या बाजूला देवासमोर उभी राहून सती सावित्रीला नाटक करतेस. कमाल आहे. मामा प्लीज तुम्ही शट अप. शट अप. बस झाला आता. तुझ्यामुळे श्रेयसला खूप त्रास होतोय. आराध्या आता बस कर प्लीज. सुखाने जगू दे आमच्या श्रेयसला. त्याला त्रास देणं बंद कर. मुद्दामी नाटकं करणं बंद कर.